नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर कमेंटनुसार मी पुन्हा एकदा आपण 34 छातीचा कटोरी ब्लाऊज बघणार आहोत. तर ज्या ताईंनी कमेंट केली त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे. तुम्ही पण कमेंट करा आणि तुमच्या पण कमेंटचं उत्तर नक्कीच दिलं जाते. 34 छातीचा आपण कटोरी ब्लाऊज कटिंग करतोय तर सगळ्यात अगोदर आपली उंची घेणार. 14 इंच आपण उंची घेतली, त्याच्यामध्ये 1 इंच आपला कमी होऊन जातो, म्हणजे 13 इंचावर आपली उंची, म्हणजे 13 इंचावर आपला ब्लाऊज तयार होतो. तर तुम्हाला याच्यामध्ये उंचीमध्ये वाढ करायची असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकतात. तर सगळ्यात अगोदर आपल्याला लाईन आखून घेतली आपण 14 इंचावर. आता 34 छातीला शोल्डर टाकायचे 5 इंच. तर मी डबल फोल्डमध्ये हा पेपर घेतलाय. खुली बाजू माझ्याकडून आहे आणि बंद बाजू समोरून आहे. आता शोल्डर घेतले 5 इंच, तर 5.25 इंच आपल्याला मुंड्यासाठी घ्यायचे. खूप सुंदर असा हा ब्लाऊज बसून जातो 5.25 इंचावर, म्हणजे चून वगैरे काहीच पडत नाही आणि फिटिंगला व्यवस्थित येऊन जातो. तर 34चा आपल्याला चौथा भाग करायचा आहे. आपण जर अंगावर माप घेतलं तर 2 इंच मिक्स करा त्याच्यामध्ये, किंवा डायरेक्ट आपण शिलाई मार्जिन 2 इंच ठेवायचे. तर 34चा आपण अशा पद्धतीने चौथा भाग काढायचा आहे. तर बघू शकतात 8.5 इंच येते. तर 8.5 इंचावर आपण एक मार्क करायचे आणि त्याच्यामध्ये मग डायरेक्ट आपण 2 इंच लूज करू शकतो. 2 इंच द्या, कमी देऊ नका, कारण आपण अंगावर जर माप घेतलं तर इथं लूजिंग काहीच देत नाही, म्हणून आपण डायरेक्ट याच्यामध्ये 2 इंच लूज ठेवायचे. आता हे माप जेवढं आलं 10.5 इंच, तर तेवढंच आपल्याला खाली घ्यायचे, अर्धा इंच कमी करून. 10.5 आले तर मी 10 इंचावर एक मार्क केले आणि 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन 1 पॉईंट देऊन घेतला. किंवा आपण कमरेचा चौथा भाग अधिक त्याच्यामध्ये 2.5 इंच मिक्स करू शकतो. आता 2.5 इंच जसे तर 1 इंच आपला टक्ससाठी जातो आणि 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन जाते. तर आता आपल्याला हा पॉईंट द्यायचा. तर ज्या वेळेस तुम्हाला जर इथं चून वगैरे पडत असेल तर अर्धा इंचापेक्षा थोडंसं पाठीमागं या. पाठीमागं आल्याच्या नंतर आपल्याला शोल्डरपासून खाली उतरायचं आहे आणि मग आपल्याला ही लाईन आपल्याला ह्या लाईनला एकत्र करायची. तर बघू शकतात आता 5.25 आपलं जे मोंडा आला तर त्याच्यामध्ये आपल्याला निम्म करायचं आहे. निम्मा पॉईंट दिल्याच्या नंतर आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं आहे. जिथपर्यंत आपला छातीचा चौथा भाग आला तिथपर्यंत आपल्याला हा पॉईंट जोडून घ्यायचा, म्हणजे इथपर्यंत. नॉर्मल आपण खाली जरी गेलं तरी ही पण फिटिंग एकदम व्यवस्थित बसते. आता फ्रंट भागासाठी आपल्याला 1 इंचावर पॉईंट द्यायचा आणि हा 1 इंच अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा. आता आपल्याला गळा किती घ्यायचा आहे, तर गळा घ्यायचा आपल्याला 2.25 इंच. आपण हा फ्रंट भाग बघतोय, 2.25 इंच गळा घ्यायचा आहे. समोरचा गळा किती घ्यायचा आपल्याला 6.25 घ्या किंवा 6.5 घ्या. शक्यतो 6.5 घ्या, जसं तुम्हाला आवडेल तसं तुमच्या आवडीनुसार गळा घ्या. आता वरती आपण 2.25 घेतलं तर खाली आपण 2.5 इंच घेऊ, म्हणजे हा जो गोल गळा आहे पुढचा तो व्यवस्थित येऊन जातो. आणि याला लगेच मग मी गोल आकार देऊन घेते अशा पद्धतीने. हे झालं बरोबर. आता सगळ्यात अगोदर आपल्याला मग क्रॉस पट्टीसाठी आपण 2.25 इंच मी खालच्या साईडने मार्क केलं आहे क्रॉस पट्टीसाठी. अशा पद्धतीने आता आपल्याला कटोरीला घ्यायचं आहे 5 इंच. कटोरीसाठी 5 इंच घ्या. एकदम परफेक्ट अशी 34 छातीला कटोरी बसते आणि इथपासून आपल्याला पाठीमागच्या भागापासून 2.5 इंचावर आपल्याला एक पॉईंट द्यायचा. आता एक पॉईंट दिल्याच्या नंतर आपल्याला गळ्यापासून 1 इंच आपल्याला वरती जायचं आहे. वरती म्हणजे इथपासून आपल्याला वरती जायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला कटोरीला आकार व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे. बघा 5 इंचाची कटोरी ही एवढी व्यवस्थित आली आणि सिंपल पद्धतीने. आता आपल्याला क्रॉस पट्टीला आकार द्यायचा आहे हा अशा पद्धतीने. तर एकदम सिंपल आहे. इथपासून इथं अर्धा इंच जरी वरती घेतलं तर एकदम परफेक्ट आहे आणि खूप कमी वेळामध्ये हा होणारा कटोरी ब्लाऊज. तर तुम्ही नक्कीच ट्राय करा. आता याची कटिंग कशी करायची मी तुम्हाला दाखवते. आता याच्यामध्ये बदल कसे झाले पाहिजे आणि काय बदल केले पाहिजे हे आता शेवट लक्षात घ्या. व्हिडिओ पूर्णच बघा, म्हणजे तुमच्या पूर्ण लक्षात येऊन जाईल का कशा पद्धतीने याची कटिंग आहे.
मी बरेचसे व्हिडिओ अगोदर पण अपलोड केलेत, जे कटिंग असू द्या किंवा स्टिचिंग असू द्या, नसन पाहिले तर जाऊन बघा. आता याच्यामध्ये जो पाठीचा भाग आहे तर याच्यामध्ये बदल काहीच करायचा नाही. जो आपला 2.25चा गळा आहे तो 2.25चा गळा घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही उंची तुम्हाला जेवढी लागते गळ्याची तेवढी घ्या, जे काही तुमची उंची असेल त्यानुसार. वरती आपण 2.25 घेतले तर खाली आपण 3 इंच जरी घेतलं तरी पण ब्रॉड गळा एकदम व्यवस्थित येऊन जातो. आणि ज्या वेळेस आपण खालच्या बाजूने थोडंसं ब्रॉड देतो तर गळा एकदम सुंदर दिसतो पाठीमागचा. अशा पद्धतीने तुम्ही कमी जास्त करू शकता. आता आला आपला फ्रंट भाग. तर हा आहे फ्रंट भाग. त्याच्यामध्ये काय बदल करायचे आपण अगोदर आता कटोरी वाढवायची कशी आणि अजून काय काय याच्यामध्ये बदल केला पाहिजे तर त्याच्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा. आता हा बघू शकतात तुम्ही, हा झाला आपला 34 छातीचा कटोरी ब्लाऊज. तर आता आपल्याला काय करायचंय, चौतीस साईज झाली आपली. आता याच्यामध्ये आपल्याला बदल कसा करायचा मी तुम्हाला दाखवते. आता त्या ताईंचं म्हणणं होतं का बाही पण आपल्याला कटिंग दाखवा, तर एवढं कार्डशीट पेपर पुरणार नाही, तर मग मी याच्यामध्ये दाखवते तुम्हाला तर बदल कसा करायचा आहे आपल्याला. मी आता फक्त कटोरी जशी आहे तसं मी ठेवते. आता आपण उलटा पेपर करू. हा पाठीचा भाग तुमच्या लक्षात आलंच असेल तर मी कशा पद्धतीने याला कट केलंय. आता मला कार्डशीट पेपर पुरणार नाही म्हणून मग मी हा जो पाठीचा भाग आहे हाच याला वापरलाय. तर याचा मधला पॉइंट आपल्याला काढायचा आहे परत एकदा. हा झाला मधला पॉइंट. थोडंसं मी बाहेर आले आणि ह्या बाजूने थोडंसं मी वरती गेले. आता आपल्याला काय करायचं आहे, इकडच्या बाजूने 1.25 इंच बाहेर घ्यायचं आहे आणि ह्या बाजूने पण आपल्याला 1.25 इंच बाहेर घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि आपण 1 ते 1.25 इंच आपण इकडून जरी बाहेर आलं तरी चालते. आणि इथपासून आपल्याला वरती मग 1.25 इंच आपण खाली पण वाढवला, इथपासून आपल्याला वरती 3 इंचावर एक पॉईंट द्यायचा. तर आता ही लाईन आपल्याला इथपर्यंत घ्यायची. इथपासून आपल्याला खालच्या बाजूला बरोबर हे जो आपण 1.25 इंचाचा पॉईंट घेतला इथपर्यंत आपल्याला जायचं आहे. आता आपण ही लाईन आपल्याला इथपर्यंत घेऊया आणि ही लाईन अशा पद्धतीने ही क्रॉस तुम्ही बघू शकतात. खूप सुंदर पद्धतीने ही कटोरी तयार झाली. आता आपल्याला काय करायचं आहे, 34 छातीचा कटोरी ब्लाऊज आहे तर 1.5 इंच मी इकडच्या बाजूने घेतले आणि 1.5 इंच इकडच्या बाजूने. तर अशा पद्धतीने आपण याचे टक्स देऊया. तर कमी वेळामध्ये खूप सुंदर आणि व्यवस्थित येणारी कटोरी आपली तयार झाली. तर आता आपण याची कटिंग करू. आता कटिंग झाल्याच्या नंतर पण तुम्ही बघा किती आपण त्याला आकार पण देऊ लगेच. बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम येतो, कटोरी चपटी येते किंवा समोरच्या बाजूने व्यवस्थित दिसत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही कटोरी शिका. एकदम सिंपल आणि सोपी पद्धत आहे आणि कुठेही काहीच प्रॉब्लेम न येणारी आपण कटोरी बनवतोय. तर पाहू शकता 34 साईजची कटोरी एकदम सुंदर आणि एकदम व्यवस्थित आली. तर खूप छान याची कटिंग झाली. तर आता आपल्याला बाही पण कटिंग करायची, तर व्हिडिओ कंटिन्यू करा. आता त्या ताईंनी सांगितलेलं का बाही आपली 6 इंचाची आहे बरोबर. बाही 6 इंचाची असल्यामुळं आपण एक लाईन आखून घेऊ का जे आपले एकसारखी येऊन जाते. आता 6 इंचाची बाही म्हणल्याच्या नंतर आता अस्तरचे जर असन तर याच्यामध्ये 1 इंच मिक्स करा म्हणजे 7 इंचाची होऊन जाते आणि शिवून ती बरोबर 6 इंचावर होऊन जाते. तर एक लाईन आपण आखून घेऊ. आता जर तुम्हाला पुढून हात शिलाई करायची तर तुम्ही 1 इंच किंवा
1.5 इंच तुम्ही मिक्स करा. अजून पण याच्यामध्ये 6 इंचाची बाही जर असेल तर 7.5ची घ्या, म्हणजे 1.5 इंचामध्ये बरोबर हात शिलाई आणि मुडपून कपडा कवर होऊन जातो. आता तुमचं दंड घेर जे काही असेल XYZ तर आपण 5 इंच घेऊ. 5 इंच घेऊ, त्याच्यामध्ये आपण 1.5 ते 2 इंच शिलाई मार्जिन ठेवू. आता आपल्याला घडी चेक करायची का आपण घडी कशी घेतली पाहिजे. तर तुम्हाला मी दाखवते. तुम्ही कोणताही भाग कट करा. तर अशा पद्धतीने घडी चेक करायची. 8ची घडी आली, आपलं हे कट करायचं राहिलं समोरचं मोंडा, तर हे विसरू नका, कारण ब्लाऊज फिनिशिंग चुकू शकते. लक्षात आलं नाही तर फ्रंट मोंड्याचा आपण हा भाग कट केलाय. आता हा भाग आपल्याला चेक करायचा आहे. 8 इंच आला, तर त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, अशी घडी किती घ्यायची, 8 वर एक मार्क करायचा. 8 वर एक मार्क करायचा, त्याचा मार्क करायचा आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच किंवा 1.25 इंच जरी मिक्स केला तरी पण बाही एकदम परफेक्ट अशी बसून जाते. आता इथे थोडासा कमी पडला. आता 3 इंचावर आपण डाऊन करू. किती, 3 इंच घेतलं. वरच्या लाईनपासून आपण खालपर्यंत, म्हणजे हा पॉईंट आपला बरोबर आला. तर मग ही लाईन आपल्याला तिरकी इथपर्यंत घ्यायची आणि ह्या लाईनपासून आपल्याला इथपर्यंत घ्यायचं आहे, म्हणजे आपली बाही एकदम व्यवस्थित येऊन जाते. तर अशा पद्धतीने ही बाही आपली कटिंग झाली. आता आपण याला कटिंग करणार आहोत. आता उरलेला जेवढा आहे तेवढा आपण कट करायचं, कारण आपण ही लेंथ किती घेतली, 7 इंच, म्हणजे शोन हा 6 इंचाचा होतोय. आता हे अगोदर मग याला काय करायचं, इथं पॉईंट द्यायचा. पॉईंट दिल्याच्या नंतर तुम्ही खोलून घ्या. परत अर्ध्या इंचावर तुम्ही जाऊन याला आकार देऊन घेऊ शकता. अशा पद्धतीने ही बाही पण कटिंग झाली. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. आणि आपण काय करायचं आता, ज्या वेळेस आपण क्रॉस पट्टीमध्ये एक आपला बदल राहिला, तर क्रॉस पट्टीमध्ये आपल्याला इकडच्या बाजूनी 1 इंच बरोबर आपल्याला जास्त घ्यायचं आहे. म्हणजे मी तुम्हाला दाखवते. हे बघू शकतात, जी आपली अगोदरची क्रॉस पट्टी निघली ही पूर्ण मी आहे तशीच ठेवली. आता आपल्याला समोरची बाजू कमी पडू नये याच्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला क्रॉस पट्टीमध्ये वाढवायचं आहे. आता आपण याची कटिंग कशावर केली, कार्डशीट पेपरवर, बरोबर. आता आपल्याला याला कपड्यावर कटिंग करायची. मग कपड्यावर कटिंग करताना आपल्याला उंची कमी पडू नये याच्यासाठी आपण क्रॉस पट्टीमध्ये एक वाढवायचं 1 इंच इकडच्या बाजूने. आता ही जी आपण अगोदर कटिंग केली त्याच्यातली ही क्रॉस पट्टी, नंतर आखल्याच्या नंतर मी आहे तशी ही क्रॉस पट्टी आहे तशी पूर्ण आखून घेतली आणि इकडच्या बाजूने मी 1 इंच जास्त ठेवला. आणि मग हे सरळ आपल्याला आहे तसं आपल्याला कटिंग करायची, म्हणजे आपला फ्रंट भाग हा अजिबातच कमी पडणार नाही. ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा, कटोरी कशी वाढवायची आणि क्रॉस पट्टीमध्ये आपल्याला बदल करायचा आहे. तर हर एक गोष्ट तुम्ही लक्षात घेऊन कटिंग करा. आणि जर अजून पण तुम्हाला कशावर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा, कारण कमेंटनुसारच मी व्हिडिओ बनवते. म्हणजे मी माझ्या पद्धतीने जर बोललं तर जे कस्टमरचे काम आहे त्यानुसार माझे व्हिडिओ चालतात. तर तुम्ही ज्यावेळेस प्रश्न मांडतात तर मला नक्की बरं वाटतं आणि त्याच्यावर मला व्हिडिओ बनायला नक्की आवडतात. आणि हा व्हिडिओ तुम्हाला समजला का नाही ह्याची पण कमेंट करा. तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.